इकडे जातो. ही कशी करायची भाजी? कशी करायची ही भाजी? हा. आता गरम पाणी करायचा हा आणि खांडायची हा. आणि गरम पाण्यातच धुवायची हा. आणि मग गरम पाण्यातच टाकायची, हा. शिजवून द्यायची आणि मग वाटण वगैरे सगळं टाकायचं. हा. पाला टाकायचा, लांबा टाकायचा, कोकम टाकलं तर. आमच्याकडे ना पैसेच नव्हते, फोन पेच होतं. तर ते काका गेले पुढे, त्यांनी दिले त्यांना. आता त्यांच्या गाडी मागे जातो आम्ही, त्यांचे फोन पे वर करून देतो. पण बरं झालं, शेवळा कधी भेटत नाही खायला, पहिला भेटलेला आहे. रानभाजी शेवळा. हा हा, नको मग कडू लागतील ना. हे पण हे सुरणाचं फूल आहे, हे कसं करता? मला घ्यायचं नाही, फक्त सांगा. शेवळ्यासारखी भाजी, शेवळ्यासारखी का? डाळीमध्ये बनवायची. हा, आम्ही ते सुरण खातो ना, कंद. शेवळाची भाजी बघू शकता, अशी दिसते. तर मी फर्स्ट टाइमच करणार आहे, कारण मला पण नाही माहिती. पण त्यांनी सांगितलं, त्या ज्या विकणाऱ्या मावशी होत्या त्यांनी सांगितलं कशी करायची, काय करायची. तर आता मी एक तुम्हाला साफ करून दाखवते. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनेल मराठी व्लॉगर दीपाली धूम. या चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता आम्ही चाललेलो आहे एकदम सकाळी सकाळी, पहाटे 5 वाजता घरातून निघालेलो आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे आपलं मुंबई, नवी मुंबईला, म्हणजे बेलापूरकडे चाललेलो आहे. तर तेच वैभवचं काम होतं तिकडे, तर त्या कामानिमित्ताने चाललेलो आहे आम्ही. तर आम्ही पण म्हणजे विहान कियाराला सुट्टी घेतली आणि मग आम्ही सगळे चाललेलो आहे. वैभव जाणार होते, पण मग म्हटलं चला जाऊ. तर आता इकडे इगतपुरीकडे आलो. इतका पाऊस सुरू झाला आणि आपल्या नाशिकमध्ये ह्या साईडला पाऊसच नव्हता, आणि तिथून सुरुवात झाली पावसाला. तर खूप भारी वाटत होतं, मस्त. तर तेच आता आम्ही चाललेलो आहे तिकडे. आणि मग वैभवचं काम झालं ना, तर बघू आता कुठून जायचं. आणि कियारा पण ना झोपून गेलेली आहे, आणि तेच मजा येते जाण्यासाठी. तर तेच अचानक ठरलं, नाही तर वैभव जाणार होते. आणि मग तिकडून येताना आम्ही मस्त कर्जत मार्गे येणार आहे. आता बघू कसं येतो, काय येतो, आणि तुम्हाला आता व्ह्यू पुढचा दाखवते. आणि इतकं धुकं असतं ना, बापरे. जसं आपण इगतपुरी म्हणजे करतो ना, तर इगतपुरीच्या पुढे जातो ना, तर जसं कसाला घाट वगैरे लागतो, इतकं धुकं येतं, इतकं धुकं. तर बघू शकता, तुम्ही बघत असणार एवढं. आणि इतकं छान वाटत होतं ना, एकदम प्रसन्न वाटत होतं, फ्रेश वाटत होतं, भारी एकदम. तर चला आज ना तिकडे मी असं ऐकलं की रानभाज्या पण भेटतात. तुम्ही थंबनेलवर बघितलंच असेल की मी रानभाज्या घेतल्या. तर ते पुढे दिसेलच तुम्हाला सगळं, मी कुठून काय घेणार रानभाज्या, किंवा मग कोणकोणत्या रानभाज्या आहेत, त्याची नावं काय आहे, आणि कितीला भेटले, तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि धुकं बघू शकता किती छान आहे. तर चला आता आपण पुढे जाऊ आणि मस्त व्लॉग एन्जॉय करा. चला. चाललेलो आहे ठाण्याकडे. आता पुढचा दिवस पुन्हा तुम्हाला दाखवेलच का कशासाठी चाललो. आणि ती कियारा विहान चालली मस्ती. आणि इतका पाऊस झाला नाही, बापरे. इतकं छान वातावरण, क्लायमेट इतकं मस्त आहे.
तर आता आम्ही पोचलेलो आहे नवी मुंबईमध्ये आणि इतकं सुंदर होतं ना तिथे झाडं इतकी छान लावलेली. नवी मुंबई म्हणजे आता इतके भारी झालेलं आहे. तर तेच तिथे वैभवचं काम होतं तर त्याच्यामुळे त्यांचं काम झालं ते काही शूट केलं नाही कारण त्यांचं ऑफिसचं होतं वगैरे म्हणजे हॉस्पिटलचं वगैरे काम होतं त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही. मग काम झालं आणि आम्ही निघालो आणि निघालो तेव्हा रस्त्यात आम्हाला दिसलेले आहे ते फिश बघू शकता. तर आम्हाला असं वाटलं मस्त क्रॅब वगैरे भेटतील पण इथे वाम फिश होता तर म्हटलं नको वाम फिश. तर आता जाता जाता काय काय भेटणार आपल्याला ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे बघू शकता आता कर्जत मार्गे आलेलो आहे आम्ही या साईडने. तर आम्हाला इथे भेटलेली आहे रानभाजी शेवळ्याची दुर्मिळ भाजी आहे कधीच भेटत नाही ती. तर बघू आता कितीला आहे चला. ये शेव 100ला 4 आणि हे चाई 50 मध्ये काही नाही. विचारलं असतं तुम्ही तिथे विचारलं असतं पैसे आले का पोऱ्यांचं आहे तेवढे. हा द्या 100चे नाही तर त्यांच्या गाडी मागेच जाऊ आपण तिथे देऊ त्यांना काढून. पण तिथे कसं काय देणार तिथे आहे ना आता जाऊ दे 50 रुपये त्यांच्याकडे गेले का हा द्या मग. नाही बस आहे. हा याच्यामध्ये काय टाकायचं शेवळ्यामध्ये या घ्या ना पाला दे. द्या ना मग ते द्या तेवढं देऊन आता त्याच्यात हा तेच ना म्हणून तर थांबलो ना आम्ही त्या त्र्यंबकेला इकडे जातो. ही कशी करायची भाजी कशी करायची ही भाजी हा आता गरम पाणी करायचा हा आणि खांडायची हा. आणि गरम पाण्यातच धुवायची हा आणि मग गरम पाण्यातच टाकायची हा शिजवून द्यायची मग वाटण वगैरे सगळं टाकायचं. हा पाला टाकायचा ना आंबा टाकायचा कोकम टाकला तर बस हा बस हा कोकम आहे आपल्याकडे कोकम टाकायचं म्हणजे खाजरत नाही ना. हा मग नाही का हा चला तुमच्या मागे देतो आम्ही आता. ती मस्त शेवळाची भाजी भेटलेली आहे. आमच्याकडे ना पैसेच नव्हते फोन पेच होतं तर ते काका गेले पुढे त्यांनी दिले त्यांना आता त्यांच्या गाडी मागे जातो आम्ही त्यांचे फोन पे वर करून देतो. पण बरं झालं शेवळा कधी भेटत नाही खायला पहिला भेटलेला आहे रानभाजी शेवळा. सकाळी मी बोलली नाही कुठे चाललो आम्ही तर आम्ही गेलो होतो बेलापूरकडे वैभवचं काम होतं तर त्याच्यासोबतच आलो होतो आम्ही. आणि जाताना आम्ही त्या हायवेनेच गेलो असतो पण वैभवला बोलली की आपण कर्जत कडून जाऊ मस्त जंगल आहे छान व्ह्यू आहे मुलांचं पण छान फिरणं होईल. तर विहारला तर सुट्टी काढली होती केरळला पण सुट्टी काढली होती आणि मग मी लहान पण येतो. तर येता इतक्या रानभाज्या होत्या मस्त छानपैकी आणि पैसेच नाही आमची पेटीएमने पैसे देतो आम्ही. तर मग एक आले काका त्यांनी ना 100 रुपये दिले आणि 100 रुपयाचे मी शेवळा घेतले. त्यांच्या मागेच आम्ही इथे गावात आलो मसगन काहीतरी गावाचं नाव आहे तिथे आलो आणि ते म्हणे राहू द्या गेले पुढे निघून. तर वैभव गेले ATM मध्ये काढायला पैसे आता बघू. तर असं झालं काय शेवळा. फोन पे आहे का तुमच्याकडे फोन पे आहे कोणाकडेच नाही फोन पे नंबर पण नाही कोणाचा नंबर त्याच्यावर पैसे पाठवता येईल असं. आळू हे काय काय वळका म्हणजे कसं काय वडी हा उकडून खायची. हे फोन पे आहे का नंबर नाही कोणाचा त्याच्यात पैसे पाठवले असते. हे सुरणचं आहे ना. हो माय गॉड याची भाजी बनवता की अरे इकडे गाड्या येतात.
वन्नाच्या द्या करून दे. पाला पण द्या बरं का लावून. हा नाही गेला पाला. म्हणजे ते पाला येऊ द्या, थांबा मग घेते मी. काय आज नाही फणस नाही. हे कसं आहे? 300 रुपये. हा 300 ला काय सगळी पाठी. सगळी? बापरे. हा कोणाला एवढे एवढे ते वर आहे नाही का, भाजी करतो आम्ही उकडून. हा 300 ला पाटी का? इकडे आला पाटी पूर्ण. हे उकडून खाता तुमच्याकडे आहे, तू म्हणशील. ते दे ते त्यांच्याकडे टाकायचे. आहे का तेवढे? आणि बाबा खायचं किती बघ. इकडे या, इकडे नका येऊ. 20 ला 50च्या 3 द्या. हे 3 हे 50 रुपये टाका. ऐकलं का? अगं, हे तुला काय घ्यायचं ते घे. मला हा द्या ही 3 द्या. इकडे करता पण आलं पाहिजे ना आम्हाला. तिखट वाजते ना ते. हा पिशवीत द्या. ते हे शेवळं बिवळं माहिती मला. हे पण माहिती बरे, पण मग हे नाही मला कबळ कांदा. म्हणजे आपल्या ते कांदा उकडून खातो ना आपण, हा ते नाही ते करत. ते नाही ना हे बटाट्यासारखी चिप बनवायला लागते आणि उकळून आणि काडी घालायला लागते. हा नको मग खोरा करता येत नाही मग जाऊ द्या. नका. खूप आमच्याकडे झाड आहे मळ्यामध्ये याच हे आळवांचं. हा थँक्यू. बघून घ्या ना तुमच्या. हा हा नको मग कडू लागतील ना. हे पण हे सुरणाचं फुल आहे. हे कसं करता? मला घ्यायचं नाही, फक्त सांगा. शेवळ्यासारखी भाजी शेवळ्यासारखी का? डाळीमध्ये बनवायची. हा आम्ही ते सुरण खातो ना कंद. नको नाही येत उगाच नाही आलं समजा. इकडच्यांना माहिती आहे ना करायची कशी. आता ही माहिती आहे चाईची भाजी. चायची भाजी. याच्यावर येईल फोन पे याच्यावर. ते येते सुरणाचं फूल आहे ते. तर तुम्ही बघितलं असेल रानभाज्या, चाईची भाजी, सुरणाचं फूल असं आलेलं आहे. आपल्या शेवळ्याची भाजी आहे 100 रुपयाला 4 जोडी आणि चाईची भाजी 50 रुपयाला 3 जोडी. तर खूप स्वस्त आहे म्हणजे. आणि शेवळ्याची भाजी भेटतच नाही खरं म्हणजे. तर तिथे भरपूर शेवळ्याची भाजी होती. बापरे मला खूप भारी वाटलं. आणि सेम ना जसं मटण लागतं ना तसं लागते सगळे म्हणतात. तर मी पण फर्स्ट टाइम करून बघणार आहे शेवळ्याची भाजी. आणि मी इथे बघत होती आळवं वगैरे असं काय काय होतं. तर मग ते तर नाही घ्यायचं, मला म्हटलं ते खराब होऊन जातील. आणि त्याच्यामुळे मग मी शेवळाची घेतली आणि आपली चाईची भाजी घेतलेली आहे. आणि तुम्हाला मी दाखवेलच तिकडे घरी गेल्यानंतर कसं काय आहे, कशी निवडायची, सगळं मी प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मस्त भाजी घेऊन झालेली आहे. इथे भारी वाटतंय. रानभाज्या घ्यायला मला खूप आवडतं आणि खूप मजा येते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आणि खाल्ल्या पाहिजे पावसाळ्यामध्ये, कारण इम्युनिटी वाढते त्याच्याने. आणि खूप औषधी असतात, गुणकारी असतात. तर नक्की खाल्लं पाहिजे, दरवर्षी खाल्लं पाहिजे. तर आता आम्ही निघालेलो आहे मस्त रानभाज्या वगैरे घेऊन, छान व्ह्यू एन्जॉय करत करत मस्त निघालेलो आहे. आता इकडे पाऊस नाही बघू शकतात. मागे इतका पाऊस होता, तर आता इथून पुढे पाऊस नाही. पण पावसासारखं वातावरण आहे. इतकं सुंदर वाटतंय ना खरंच. तर चला आता पुढे तुम्हाला शेअर करते तुमच्यासोबत पूर्ण व्ह्यू. चला मी पण चालली ते आता. मळे नाही डोकमाची. वामी कोणता मासा हा? करबा मासा. करबा. मळी त्यातलं आता फिश मार्केट दिसलं तर मी सगळं बघून त्या तिकडे आहे ना थोडी. चला फिश मध्ये टायगर प्रॉन्स कसे
काय 500 काय 600 काय माहिती किलो किलो ना म्हटले. हा 800 रुपये किलो. ते आंबे फणस आता नाही खाऊशी वाटतात ना पाऊस पडून गेला तर. ओ हे पण असं लावतील ते. जंगल बघू शकता पूर्ण मागे जंगल आलो. ह्या माझ्या मागे पण खूप जंगल बघू शकता. इथेच चहाचं आहे तर तिथे बसलो आता चहा पिऊ आणि चला. दोघांना आम्ही इथे आलो बघू शकतो. हे बाई याचं करवंदाचं झाड. हे बाई कशी फळं पडलेली. असा आहे तो जंगलात आवाज. छोटे छोटे वांग्याचं भरीत भारी. 1 किलो. हा 1 किलो 40 रुपये टाकले ना मी टाकायला घेतले. घ्या. आले का त्याच्या 65 रुपये टाकले. 2 काढाई याच्यात बी असेल घेतली तरी चालतील. चांगली नाही पण घेऊन घेते सगळी भाजी खाल्ली. फ्रीज मध्ये राहते ना ते पिशवी छान आहे. ओ माय गॉड. आणि हिरवं पाणी म्हणजे खूप खोल असेल. ते नाही का तिकडे ते दिसतं रोडवरून इकडे एवढी आहे. तर असं मस्त एन्जॉय करत आम्ही मस्त चाललेलो आहे नाशिकला. आणि शेवटी म्हटलं चला चहा वगैरे कुठेतरी घेऊ कसालामध्ये आणि घरी जाऊ. घरी गेल्यानंतर मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला सगळ्या भाज्या दाखवण्यासाठी. आणि शेवळाची भाजी कशी निवडायची हे तर काही मला माहीत नाही. मी आईंना विचारेल किंवा काहीतरी करून मी निवडेल आणि तुम्हाला मी दाखवेल. तर तेच खूप एक्सायटेड आहे मी पहिल्यांदा शेवळाची भाजी करायला. आणि इथे आम्ही कसाला घाटाची सुरुवात झालेली आहे. तर तिथे आता एक ठिकाणी थांबू आणि नेहमी आम्ही तिथे थांबतो. आणि आपल्या नाशिकमध्ये आलो की पाऊस बघू शकता गायब झालेला आहे. आणि मस्त छान आता चहा पिऊ आणि मग घरी निघू. आणि खूप लवकर आलो तरी आम्ही खूप एन्जॉय करत आलो मस्त घाटातून वगैरे कर्जतच्या भाज्या घेऊन रानभाज्या घेऊन मस्त चहा वगैरे जेवण वगैरे केलं. छानपैकी एन्जॉय करत आलेलो आहे. आणि आता एक ठिकाणी इथे चहा घेतो आणि घरी जातो. घरी गेल्यानंतर तुमच्याशी मी बोलते. चला आलो आणि इथे खिचडी टाकलेली. मला भूकच नाही कारण उशिरा जेवलो होतो आम्ही.
तिकडे. तर मी फक्त वैभवसाठीच खिचडी टाकलेली आहे, वैभव आणि वियांसाठी. आणि मस्त भाज्या आणलेल्या, रानभाज्या तुम्हाला दाखवते. आणि आता साफ करून ठेवायचे आहे. तर मी त्यांना विचारलं कसं साफ करता, कारण मी फर्स्ट टाइम करणार आहे शेवळा भाजी. आज नाही करणार, आज फक्त साफ करून आणि बॉईल करून ठेवणार आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार आणि मग उद्या करणार. तर भरपूर सारी आणलेली शेवळ्याची भाजी, जी पावसाळ्यात एकदम पहिल्यांदाच मिळते. शेवळ्याची भाजी पहिली भाजी ही पावसाळ्यातली शेवळा असते. तर कधीच ट्राय केली नाही, तुम्ही ट्राय केली असेल, खाल्ली असेल तर नक्की मला सांगा. तर मी आता मस्त बॉईल करून ठेवून देणार डब्यामध्ये, म्हणजे थोडी थोडी काढून भाजी करता राहील. तर ती टिकते फ्रीजमध्ये, फक्त आता बॉईल करून ठेवणार. तर चला कशी साफ करायची ते मला त्यांनी सांगितलं आहे, तर तुम्हाला पण दाखवते मी. आणि इथून मी आता काढून घेते की कोणकोणत्या भाज्या आणलेल्या आहेत. तर ही जाळी तुम्हाला माहिती असेल, मी DIY मध्ये घेतल्या होत्या. तर त्या असेच याच्यासाठी मला कामातल्या भाज्या वगैरे काढायला. तर आपण बघू कोणकोणत्या भाज्या आणलेल्या आहे. खिचडी पण येते. तर इथे बघू शकता चाईची भाजी, जी चाईचा मोहर येतो ना, काय म्हणता, चाईचा मोहर खातो आपण गणपतीमध्ये, त्याचीच ही भाजी आहे. कोवळी भाजी इतकी आवडते ना, ही खूप छान बनवता येते, मस्त मला येते, खूप वर्षांपासून खातो आम्ही. तर चाईची भाजी सुद्धा भेटलेली आहे मला 50 रुपयाला 3 जुड्या. आणि आपल्याकडे कुठे 20 रुपये 30 रुपयाला एका जुडी मिळते, पण तिथे मला 50ला 3 जुड्या मिळालेल्या आहेत. तर ती पण मी मस्त पॅक करून ठेवणार, उद्या ती करणार. आणि आज म्हटलं तर शेवळा बॉईल करून ठेवते. तर इथे शेवळ्याची भाजी फर्स्ट टाइम, मी कधीच केली नव्हती, आता करणार. आणि हा त्याच्यासोबत ना असं पानांचं काहीतरी भाजी येते, तर ती टाकल्याने खाजरत नाही. तर मी आता हे 2 वाटी घेतले, नाजून घेतलेले आहे. तर ह्या पण मी 3 जुड्या पण घेतल्या, म्हणजे मी एकूण 6 जुड्या घेतलेल्या आहे चाळीच्या मोहरच्या. बघू शकता अशा एकदम ताजा ताजा चाळीचा मोहर आहे. आणि ह्या शेवळ्याच्या 3 जुड्या आहेत. बघू शकता आणि पाणी असं. आणि इथे भरपूर सारे गावरान वांगे मला भेटले. येता येता चहा प्यायला थांबलो तिथे. तर काय म्हणता, 40 रुपये किलो वांगे घेतले. तर बघू शकता एवढ्या साऱ्या भाज्या घेऊन आलेली मी, रानभाज्या आणि वांग्याची भाजी. मेन म्हणजे शेवळ्याची भाजी मस्त भेटलेली आहे. तर शेवळ्याची भाजी बघू शकता अशी दिसते. तर मी फर्स्ट टाइमच करणार आहे, कारण मला पण नाही माहिती. पण त्यांनी सांगितलं, त्या ज्या विकणाऱ्या मावशी होत्या त्यांनी सांगितलं कशी करायची, काय करायची. तर आता मी एक तुम्हाला साफ करून दाखवते, मग बाकीची साफ करणार. आणि आताच बॉईल करून ठेवणार, म्हणजे जेव्हा वाटेल ना तेव्हा मला मी भाजी करणार, कारण बॉईल करूनच ठेवावं लागेल, अशी सुकून जाईल फ्रीजमध्ये. आणि ह्या भाजी कशा लवकर खराब होतात. तर बघू शकता इथे कशी हे काढायचं असं, म्हणजे वाईट निघतं ते, असं फुल असतं हे काढायचं. हे नेक्टर असेल ना, काय माहिती. आणि हा भाग आहे ना इथे बघू शकता, हा एवढा इथून हा घ्यायचा आहे आणि हा भाग घ्यायचा नाही आपल्याला, ते साईडला ठेवू. तर एवढा भाग घ्यायचा आहे आपल्याला. तर आता हे सगळं मी मस्त काढून घेते. हे पण घ्यायचं आहे असं कवळं जेवढं वाटेल ना तेवढं घ्यायचं. हे थोडं छोटं आहे ना,
हे पिकलं नाही आणत ना, नाही एकदम छोट्या छोट्या त्याच्यापासून पानं तयार झाल्यानंतर नाही का पान तयार होतं. हे असा पिंकिश भाग घ्यायचा आहे आणि हा येलो भाग नाही घ्यायचा. येलो भाग नेक्टर, ते पॉलन असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला शेवळ्याची भाजी निवडायची आहे. तर मस्त छान असा शेवळा बघू शकता किती छान दिसतं. आणि हे नाही घ्यायचं, म्हणजे त्यांनी मला सांगितलं, मी तशा पद्धतीने निवडते कारण मी पण फर्स्ट टाइम करणार. आणि हे सगळं मस्त बारीक बारीक चिरून बॉईल करून ठेवणार. आणि ही ना भाजी स्टोर पण करून ठेवतात, म्हणजे कसं बॉईल करून आणि वाळवून किंवा एअर फ्रायर असेल एअर फ्रायरमध्ये वाळवून वर्षभरासाठी स्टोर करू शकता तुम्ही. जर तुम्हाला खूपच आहे तुमच्याकडे जंगलामध्ये तर तुम्ही स्टोर करू शकता मस्त. तर आता मी पूर्ण हा शेवळा मस्त निवडून घेणार आणि साफ करून घेणार. बघू शकता ही भाजी पिंकी दिसते मस्त ना. हे तर सगळ्यात पिंक आहे. ते नेक्टर असेल म्हणजे पॉलन असेल ना. तर शेवळा म्हणजे कशी आहे, पावसाळ्यातली पहिली भाजी आहेच आहे, पण ही सहसा भेटतच नाही, खूप रेअर भाजी आहे. कारण आम्ही ना त्र्यंबककडे मी खूप रानभाज्या घेते, आजपर्यंत इतक्या घेतलेल्या आहे, पण शेवळ्याची भाजी ना क्वचित दिसते. दिसली तर दिसली पण पूर्ण सुकून गेलेली असते, कारण ती शेवळा कशी लवकर घेतलेली असते. आता हा शेवळा किती ताजा आहे मस्त आणि भरपूर प्रमाणात विकायला होता त्या साईडला, कर्जतकडे त्या साईडला. तर मस्त म्हटलं आपण लकी येता येतं आपल्याला भेटलं. आणि ही भाजी सेम आपलं चिकन मटन लागतं नॉनव्हेज तसंच लागते सेम. मशरूम आपण मशरूम म्हणू शकतो, मशरूम सारखी लागते. म्हणजे आपण जर व्हेजिटेरियन आहे तर आपल्याला नॉन व्हेजिटेरियनचा चव लागेल. त्याच्यात प्रोटीन भरपूर असेल. आता इथे बघू शकता भाजीला पान तयार झालेलं आहे, तर ही काही नाही घेऊ शकतो आपण पान पण. याचं काहीतरी कर असं काय सॅलड ना. तर आता ही भाजी कशी करून घ्यायची तुम्हाला दाखवते. अशी फक्त गोल गोल चिरून घ्यायची अशी. कांद्याच्या ते काय बोलता कांद्याची का हा तशी हा तसंच दिसतं ते. अशी गोल गोल चिरून घ्यायची मस्त छान. याचं काहीतरी सॅलड म्हणू शकतो ना ते. आता पाईन हे आता हे मशरूम सारखं लागत असले हा ते छोटे छोटे केळी वाटतात. तर बघू शकता आता अशी मी पूर्ण निवडून घेते, म्हणजे काढून घेते आणि एका बाउलमध्ये काढून घेते. आणि किती भाजी झाली निघाली ती तुम्हाला दाखवते. चला आता पटापट घेते कापून. तर इथे शेवळ्याची भाजी बघू शकता एवढी निघालेली आहे, अशी मस्त पिंक पिंक दिसते, ताजी ताजी आहे. आता त्याच्यात हे पानं आहेत भेटलेले, कसले मला नाही माहिती, तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर ही ना पानं कशी घ्यायची, पुन्हा डायरेक्ट हेच टाकायचे बहुतेक, तर पानं काढून टाकायची काय माहिती, पानं काढून टाकायची आहे. तर याच्यासोबतच बॉईल करून घ्यायची भाजी आपली शेवळ्याची, म्हणजे खाजरत नाही. आणि त्याच्यामध्ये कोकम टाकायचं आहे. तर आता कोकम एकदम यूज होणार आहे माझं, मी आणलेलं कोकणातून आणि केरळमधून पण मी आणलं होतं, आमसूल का कोकम काय माहिती, पण आणलेलं आहे. तर माझ्याकडे भरपूर सारं आहे, बघू शकता एवढा डब्बाच भरलेला आहे. मी मालवणमधून आणलं होतं. तर हे तर केरळचं आहे, बाकी केरळचं आमचं हे टाकते एक दोन बस. दोन हे मालवणचं नाही केरळचं आहे मस्त, हे एक टाकते. तर भरपूर सारं आहे म्हणजे खाजरत नाही. आणि आता हे मी ना कापून टाकते भाजी.
कोकम कशाने म्हणतं? कोकमचे फळ असतं, आपण बघितले ते कोकणामध्ये ना गोव्याला येताना. हां. कोकम सरबत पितो, सोलकडी त्याच्यात बनवतं ना. त्याच्याने म्हणतं का ते? मी एकदा बघेल ना कसं कोकम दिसतं. फळं असतात, फ्रुट्स असतात ते. फळ मग ते वाळतं का? हां, ते वा- dry करतात, एक तर मीठ वाळवतं. लावून मग ते कोकम बनतं. एक तर वाळवता नाहीतर ते मिक्स. ज्यूस पण करू शकतो कोकम सरबत. तर बघू शकता इथे मी सगळं घेतलेलं आहे. आता बॉईल करत होते. बॉईल कशात करू? डायरेक्ट मोठ्या याच्यामध्ये त्याच्यात बॉईल करत ठेवते. भरपूर सारी पाणी लागणार आहे. आणि बॉईल करताना फक्त हे बॉईल करताना फक्त ही भाजी लागते. कसली पाणी नाही, मला म्हणजे नाव नाही मी विचारलं आणि मला पण नाही माहिती. तुम्हाला माहिती असेल कमेंट सांगा. आणि हे कोकम आणि काय म्हणतं आमसूल आहे केरळचं, ते टाकते थोडंसं, म्हणजे त्याचं खाजरतं ना ती भाजी, तर ते सगळं निघून जातं. आणि बॉईल करून मस्त छान पिळून ठेवून देणार. आणि जे बॉईल केलेलं पाणी असेल त्याची आमटी पण करू शकता. तर ते पाणी मी ठेवून राखणार. जेव्हा आपल्याला अशी पातळ भाजी करायची तर ते पण मी फ्रीजमध्ये ठेवून देणार. आणि उद्या जमलं तर पातळ भाजी करणार एक, आणि बाकी सुकी भाजी होणार त्याची. तर आता ही बॉईल होईल एकदम थोडंसंच होणार. चला आता बॉईल करत ठेवते आणि हे पण आवरून घेते सगळं. आणि ही भाजी आहे ना, तर याच्यामध्ये बनवून ठेवते. चाईची भाजी ही पण उद्या मी सुकी भाजी करणार. जेवढ्या लवकर भाज्या केल्या ना ह्या तेवढ्या चांगल्या. आणि चाईच्या भाजीची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार. आता अर्धी कमी शेवळ्याच्या भाजीची रेसिपी दाखवलीच आहे. तर ती तुम्हाला पातळ करायची असेल ना रश्श्याची भाजी, तर तुम्ही काय म्हणता मसाला वाटण घालून करू शकता. काळं वाटण घालून मटणासारखी, मटण चिकनसारखी. आणि जर सुकी करायची असेल तर मस्त कांदा टाकून करू शकता. इतकी कवळी भाजी ना मस्त. तर अशी भरून ठेवते. तर उद्या 2 जुड्या करणार ही, आणि उद्या ही पातळ भाजी करून देणार वैभवसाठी टिफिनला शेवयाची भाजी. तर बघू शकता इथे ती चाईची भाजी आणि भरपूर सारे वांगे, ते पण पिशवीत घालून ठेवते. तर आता आपण मस्त ठेवू बॉईल करत. मी तर आता फर्स्ट टाइम करते म्हणून मला एवढं काही माहिती नाहीये. त्याच्यात आता आपण कोकम टाकून देऊ आणि भाजी. शेवळ्याची भाजी कोणी कोणी खाल्ली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हा पाला. आणि हा पाला टाकायचाच. हा नसेल तर मग दुसरे काहीतरी फळं देतात त्याच्यासोबत याचे. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आणि आपल्याला भाजी 15 ते 20 मिनिट बॉईल करून आणि काढून घ्यायची आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. आणि उद्या मी सकाळी त्याची रेसिपी दाखवेलच. चला व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.